नमस्कार, आपण पाहत आहे महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज। परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। या कार्यक्रमाचा उपक्रम दैनिक जनप्रवासचे पत्रकार दिगंबर जोगदंड, त्याचप्रमाणे महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूजचे संपादक हनुमंत राजकुमार सुरवसे या दोघांनी मिळून बहुजन समाजातील मुलांना दप्तर वाटप, त्याचप्रमाणे वह्यांचे वाटप आणि कंपास पेटी आणि 5 किलोमीटरच्या अंतरावरून येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले। नमस्कार, जय भीम। आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती या निमित्तानं लोणी काळभोर गावातील सन्माननीय दिगंबर जोगदंड, सन्माननीय हनुमंतजी सुरवसे, संजयजी भालेराव, सन्माननीय कसबेताई या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक गवळी साहेब आणि पर्यवेक्षक पाटील मॅडम, शिंदे सर या सर्व शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती अतिशय उत्साहात पार पडली। यामध्ये चित्रकला स्पर्धांचं आयोजन केलेलं होतं। त्याचबरोबर शाळेतील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना जवळजवळ 50 विद्यार्थ्यांना या लोकांनी बाकीच्या वेगवेगळ्या उपक्रमांचा, वेगवेगळ्या प्रकारच्या डीजे वगैरेचा या उपक्रमांना फाटा देऊन विद्यार्थ्यांना दप्तरांचं वाटप केलं। चित्रकलेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना वह्या, कंपास याचं वाटप केलं। अशा प्रकारे सामाजिक उपक्रम या शाळेमध्ये राबवले गेले आणि विविध उपक्रमांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत होतं अशा प्रकारे जयंती साजरी केली। मी आमच्या शाळेच्या वतीनं सन्माननीय भालेराव, सन्माननीय सुरवसे साहेब, कसबे मॅडम आणि जोगदंड यांना मनापासून धन्यवाद देते। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार डॉक्टर बापूजी साळुंके आज या महाविद्यालयामध्ये आमचे पत्रकार दिगंबरजी जोगदंड असतील, हनुमंतजी सुरवसे असतील यांनी अतिशय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त जो शालेय वाटपामध्ये मुलांना वह्या, पुस्तक आणि सायकल वाटण्याचा जो कार्यक्रम आज या ठिकाणी केला, त्या खऱ्या अर्थानं गोर गरीब दलित पीडित जे शोषित पीडित आहेत आणि त्यांना जे लाभ मिळत नाहीत त्या मुलांना बाकीचा डीजे वगैरे न लावता त्यांनी खऱ्या अर्थानं या मुलांना शालेय शिक्षण हे जे काम त्यांनी जे उपक्रम हातीमध्ये घेतला आणि खऱ्या अर्थानं हा बहुजन समाजातील मुलांना या ज्या शालेय वस्तूंची जी गरज असते त्यासाठी हनुमंत सुरवसे असतील, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी समाजामध्ये प्रबोधनाचं काम केलंय, समाजामध्ये जनजागृतीचं जे काम करतात। दिगंबरजी जोगदंड असतील, त्याचप्रमाणे आमच्या आत्ता शिवाजीराव काळभोर सामाजिक कार्यकर्ते असतील, गणेशजी काळभोर या ठिकाणी उपस्थित आहेत, आमच्या शालेय सर आहेत, मॅडम आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याप्रमाणे सर्व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या मुलांना इथून पुढे अशाच पद्धतीने कार्यक्रम राबवावेत, सर्व महापुरुषांच्या विचारांचे कार्यक्रम राबवावेत अशी मी या ठिकाणी शालेय सरांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। हे मला 1 नंबर म्हणून बायसायकल ही प्रथम क्रमांकावर मिळाले आहे। मी बाबासाहेबांचं व्यक्तिचित्र काढलं होतं, मला खूप भारी वाटते। धन्यवाद। या कार्यक्रमासाठी आयोजन पृथ्वीराज मेमोरियल हायस्कूलचे मुख्याध्यापक गवळी सर आणि त्यांचा संपूर्ण शिक्षक वर्गांनी आयोजन केले। त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पंचायत समिती माजी उपसभापती सनी काळभोर, लोणी काळभोर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच राजेंद्र आबा काळभोर, लोणी काळभोर ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, विविध विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन संजय मामा भालेराव, लोणी काळभोर ग्रामपंचायत सदस्य भरत काळभोर, अमित काळभोर, कैलास वलथे या कार्यक्रमासाठी या मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती दाखवली। महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज साठी हनुमंत सुरवसे, पुणे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।